कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग. मयुरेश डंके यांच्या एका लेखाचं अभिवाचन मी आता करतो आहे. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर, कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग. काका, तुझ्याकडे मदर टेरेसाचं पुस्तक आहे का? का गं? मला गोष्ट सांगायची आहे. वुमेन्स डे ना, मदर टेरेसांची गोष्ट? हो. कुणी सांगितलं हे नाव? मिसनं सांगितलं. पण त्यांचीच गोष्ट का बरं? दुसऱ्या कोणाची गोष्ट सांगितली तर चालणार नाही का? नाही. का पण? त्यांनी सांगितलं हीच गोष्ट सांगायची म्हणून. हे बघ, आपण एक काम करूया. मी तुला 2 गोष्टी सांगतो, मग त्यातली जी गोष्ट तुला आवडेल ती तू सांग. चालेल का? चालेल. मग मी तिला मदर टेरेसांविषयी माहिती सांगितली आणि पद्मश्री बछेंद्री पाल यांच्याविषयीची माहिती सांगितली. एव्हरेस्टचा ट्रेक, बर्फातून चालत जाणं, जगात 5व्या क्रमांकाची एव्हरेस्ट वीरांगना असणं, त्या ट्रेकिंग शिकवतात, जगभरातले लोक त्यांच्याकडे शिकण्यासाठी येतात, हे सगळं तिला फार आवडलं. नुसतं आवडलंच नाही तर थ्रिलिंग वाटलं. महिला दिनाच्या कार्यक्रमाला आणखीन 5 दिवस होते. हिनं दुसऱ्या दिवशी तिच्या मिसना बछेंद्री पाल यांची गोष्ट सांगितली आणि हीच गोष्ट मी सांगणार आहे असं लोकमान्यांच्या बाण्यानं सांगितलं. तिच्या मिसनं गोष्ट ऐकून घेतली खरी, पण त्यांना त्यातून मोटिवेशनल असं काही दिसलं नाही म्हणे. त्याने सांगितलं, मदर टेरेसाचीच गोष्ट हवी. ही पुन्हा माझ्याकडं हजर. काय काय घडलं ते तिने मला सांगितलं. मदर टेरेसांची गोष्ट सांगणार नसशील तर कुठलीच गोष्ट सांगू नकोस असं मिस म्हणाल्या, हेही तिनं सांगितलं. मी तिला विचारलं, आईबाबा काय म्हणाले? ती म्हणाली, तू मदर टेरेसांची गोष्ट सांग, काकाला यातलं काहीही सांगू नकोस असं आई म्हणाली. आणि बाबा, या ट्रेकर आहेत ना, त्या फक्त पद्मश्री आहेत. मदर टेरेसा तर भारतरत्न आहेत. म्हणजे त्या जास्त मोठ्या आहेत. त्यांचीच गोष्ट सांग असं बाबा म्हणाले. बरं, चल, तुला अजून एक गोष्ट सांगतो. ती एकदम मोटिवेशनल स्टोरी आहे. सांग ना काका. मग मी तिला लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. त्यांचं लहानपण, त्यांनी केलेले कष्ट, त्यांचे सुरुवातीचे दिवस, अंगात खूप ताप असताना हे गाणं कसं गायलं, हे सगळं मी तिला सांगितलं. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे 3ही पुरस्कार मिळालेले आहेत, हेही आवर्जून सांगितलं. कार्यक्रम 3 दिवसांवर आला होता. हिनं ठरवलं की मी लता मंगेशकरांचीच गोष्ट सांगणार. दुसऱ्या दिवशी ऑनलाईन शाळेत तिनं तिचा निर्णय मिसना सांगितला. पुन्हा तोच प्रकार. मिस म्हणाल्या, स्टोरी साधीच तर आहे, यात मोटिवेशनल काय आहे? ही पुन्हा हिरमुसली. तिच्या मिस म्हणजे इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासानं दुसरं कोण देणार? या प्रकारच्या शिक्षिका आहेत हे माझ्या लक्षात यायला फारसे कष्ट लागले नाहीत. मी तिला सांगितलं, जाऊ देत, तू उद्या मिसनं सांग, मी कुठलीच गोष्ट सांगणार नाही म्हणून. तिनं दुसऱ्या दिवशी जसंच्या तसं मिसनं सांगितलं. त्यांचं जेवढं होतं तेवढं धाबदणाणलं असणार. त्याने 2 मिनटात तिला सांगितलं की तू लता मंगेशकरांची गोष्ट सांगितलीस तरी चालेल. ठरल्याप्रमाणे सोमवारी 8 मार्चला तिनं लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. काल ती सगळा वृत्तांत सांगायला माझ्या घरी आली होती. मग मी तिला विचारलं, इंटरनॅशनल वुमन्स डे का सेलिब्रेट करतात हे तुला माहिती आहे का? ती म्हणाली, नाही. मग मी तिला 1908 साली महिलांनी आंदोलन का केलं, 1909 अमेरिकन सोशलिस्ट पार्टीनं आंदोलन कसं केलं, क्लारा जेटकिन यांनी त्याला इंटरनॅशनल कसं केलं, का केलं, 1911 पासून हा दिवस इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून साजरा कसा होतो, 1975 पासून युनायटेड नेशन्सनं हा दिवस सेलिब्रेट करायला सुरुवात केली, वगैरे 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 सगळा इतिहास सांगितला. अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटन या देशांना महिला दिवस साजरा करण्याची गरज का पडली हेही सांगितलं.
1919 साली म्हणजे महिला दिवस साजरा व्हायला लागून 9 वर्ष उलटल्यानंतर आपल्या देशात जालियनवाला बाग हत्याकांडात कितीतरी महिलांना जीव गमवावा लागला. ब्रिटिशांनी कितीतरी महिलांवर अत्याचार केले हेही सांगितलं. आपल्या देशात महिलांवर बेछूट अत्याचार करणारे हे लोक त्यांच्या देशात मात्र महिला दिवस साजरा करत होते हेही सांगितलं. 1917 साली रशियामध्ये महिलांनी अन्न आणि शांततेसाठी 4 दिवसांचं आंदोलन केलं. त्या 4 दिवसांच्या आंदोलनामुळं त्यावेळच्या रशियन झारला पायउतार व्हावं लागलं आणि रशियन सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकारही दिला याचीही माहिती तिला सांगितली. तिला ही सगळी माहिती ऐकून आश्चर्य वाटलं. ज्यांनी झाशीच्या राणीवर तलवार उगारली तेच देश महिला दिवस साजरा करण्याची सुरुवात करतात आणि त्याला इंटरनॅशनल रूप कसं देतात हा विरोधाभास तिच्या लक्षात आणून दिला. ज्यांनी आपल्या देशातली आंदोलनं माणसांना गोळ्या घालून फाशी देऊन चिरडली त्यांनी त्यांच्या देशातल्या महिलांच्या आंदोलनाचा सन्मान केला आणि वरून त्याला इंटरनॅशनल केलं. या प्रकाराला काय म्हणावं? महिलांना जगभर प्रचलित असणारा सोशल मीडिया वापरू न देणारा चीन महिला दिवस किती आनंदानं साजरा करतो हे तिला सांगितल्यानंतरचा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. देवीनं महिषासुराला मारलं तो महिला दिवस नाही का? श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं तो दिवस महिला दिवस नाही का? प्रीतीलता वडेद्दार, कल्पना दत्त, लक्ष्मी सहगल, भोगेश्वरी फुकनानी, बेगम हजरत अली, मातंगिनी हाजरा, कनकलता बरुआ यांनी देशासाठी आपले प्राण दिले तो महिला दिवस नाही का? भिकाजी कामा यांच्या कार्याकरता आपण महिला दिवस साजरा करू शकत नाही का? आपण यांची केवळ आठवण ठेवून उपयोगाचं नाही तर यांचे उपकार न फिटण्यासारखे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई, बाबाराव सावरकरांच्या पत्नी यशोदाबाई आणि नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई यांना किती यातना भोगाव्या लागल्या. महिला दिवस साजरा करण्यात पुढाकार घेणाऱ्या ब्रिटिशांनीच त्यांचा किती छळ केला, त्यांची दयनीय अवस्था कशी झाली हे सगळं विसरणं म्हणजे कृतघ्नपणाचं आहे. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात गोळी लागून कनकलता बरुआ यांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांनी गोळी मारली त्यांना, पण आपण सगळेच त्यांना विसरून गेलो. 21व्या शतकात वयाच्या 17व्या वर्षीच अंगावर गोळी झेलणाऱ्या मुलीला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. आपणच आपल्या देशासाठी लढलेल्या सुकन्येला सन्मान देऊ शकलो नाही. त्यांचा फोटोच काय, पण नावही कुठल्या शाळेतून घेतलं जात नाही. पुरस्कार तर लांबच राहिला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 15,000 महिलांनी आंदोलन केलं तर ती एक कृती आज आंतरराष्ट्रीय रूप घेऊन जगभर साजरी केली जाते. पण आपल्या देशातल्या माणसांची, त्यांच्या अशा कर्तृत्वाची देशाच्या संसदेत राष्ट्रीय नेत्यांकडून चेष्टा होते, निंदानालस्ती होते आणि सगळं जग ते पाहतं. आपल्याला आपल्या गौरवगाथेविषयी अभिमान का नाही? कारण आपल्याला हे काही माहितीच नाही. कुणी सांगत नाही, कुणी बोलत नाही. ज्यांनी मुलामुलींना या कथा सांगितल्या पाहिजेत त्यांनाच त्या माहिती नाहीत आणि माहीत करून घेण्याची इच्छाही नाही. हेच तर मोठं दुर्दैव आहे. जगाला यांचा परिचय करून देण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत हे नक्की. पण आता सुधारलं पाहिजे, चूक दुरुस्त केली पाहिजे. कर्तृत्वाचा सन्मान करायचा तर प्रत्येकाचाच झाला पाहिजे. कर्तृत्वाची प्रेरणा प्रत्येकातच आहे. तिचं कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण त्या कर्तृत्वाविषयी आदर मात्र बाळगलाच पाहिजे. समजलं का? मी तिलाच विचारलं, काका तू मला या सगळ्यांविषयीची आणखी माहिती देशील का? मी पुढच्या वर्षी याच्यावरच प्रोजेक्ट करेन. नक्की देईन, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत. आता पळा, परीक्षा आहे ना, ती संपली की करूया प्रोजेक्ट. ती आनंदानं गेली. अगदी अनाहूतपणे उघडलेला मनाचा कप्पा बंद करून मी पुन्हा माझ्या कामामध्ये गुंतून गेलो. कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलंत. लेखक मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक आणि प्रमुख, आस्था काउन्सिलिंग सेंटर, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 8905
199711. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखक मयुरेश डंके यांना किंवा मलाही कळवू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.